आजची मिस्सा स्वर्गवासी वॉल्टर कोटवालच्या आत्म्यासाठी आणि इतर हेतू पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे प्रभू तुम्हाबरोबर असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा नवेनाचा दुसरा दिवस आहे. आज आपण खास प्रार्थना करणार आपल्या आईंसाठी. विश्वाची माता मरिया हिच्याकडे आपली सगळी गाऱ्हाणे घेऊन जाऊ या, विशेष करून आपल्या आईंसाठी. आणि आईंनी आपल्या पोरांसाठी या नवेनामध्ये प्रार्थना करायची आहे. बलिदानात भाग घेत असताना पापांचं स्मरण करूया. आपलं आणि आपल्या आईचं वडिलाचं नातं सलोख्याचं आणि प्रेमाचं आहे का? आई नेहमी आपल्या मुलांच्या संस्कारामध्ये मग्न असते का? सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो, कल्पना नाही करता मी व तुम्हा बंधू भगिनी विनंती करतो, माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराचा. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. ह्या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आत्मा हा सर्व गोष्टींचा आणि देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाही, कारण त्यांची पारख आत्म्याच्याद्वारे होते. जो आध्यात्मिक वृत्तीचा आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे. आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. हा प्रभूचा शब्द आहे.
स्पर्शाने देव माझा रक्षण करता मला कुणाची भीती मला कुणाची भीती देव माझा रक्षण करता मला कुणाची भीती मला कुणाची भीती मला कुणाची भीती मला कुणाची भीती. माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर, तू आपल्या सत्पथानं मला चालव. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू गालिलातील कफरनूम गावी खाली आला. तो शब्बात दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूतांच्या आत्म्यानं पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्यानं ओरडून म्हणाला, अरे येशू नाझरेतकर, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा आणि ह्याच्यातून निघून जा. मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्यांच्यातून निघाले. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, काय हे बोलले? ह्या अधिकारानं आणि सामर्थ्यानं अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चोहीकडील प्रदेशात पसरत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हु इज माय मदर? माझी आई कोण? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला जर विचारलं तुमची आई कोण, तर सहज तुम्ही उत्तर द्याल
ही माझी आई, कारण तिने मला जन्म दिलेला आहे. ती माझी जननी आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आधुनिक काळामध्ये मदर, आईच्या संकल्पना वेगवेगळ्या झालेल्या आहेत. जी मला जन्म देते ती माझी आई, सहज उत्तर आहे. मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, तर त्याची पोरी जी आहे तर ती त्याची आई वाढवत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्या पोरीला जन्म दिला आणि 2-3 महिन्याची होता होता ती पसार झाली. आजी ह्या पोरीला वाढवत आहे आईसारखी. कोण माझी आई? हू इज माय मदर? प्रयोगशाळेमध्ये गर्भ वाढवल्यानंतर एका पोरीला आपल्या गर्भाशयामध्ये बाळ वाढवता येत नव्हतं, म्हणून तो गर्भ तिच्या आईच्या पोटामध्ये वाढवला. आता हे जे बाळ जन्माला आलं, इंग्लंडची गोष्ट आहे ती. एका आजीने आपल्या पोरीचा गर्भ जो होता तो आपल्या उदरात वाढवला. ह्याच्यात आई कोण? आजी ती आई जिने उदरामध्ये वाढवलं ती, की गर्भ जो वाढवला प्रयोगशाळेमध्ये आईवडिलांनी ते दोघे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आत्ताच आपण मदर तेरेसाचा दिवस साजरा केला. तिला मदर बोलतात, आई बोलतात. ती कुमारिका होती, तिने एका बाळालाही जन्म दिला नाही, पण तिला सगळं जग मदर तेरेसा बोलतात. कारण तिने सांगितलं की बाळाला तुम्ही मारू नका, गर्भपात करू नका, ती पोरं मला द्या, मी वाढवीन. जगामध्ये एवढी शिशुभवन आहेत मदर तेरेसाची, त्यांची ती आई झालेली आहे, म्हणून ती मदर. इस्रायलमधील आणि जगामधील सगळ्यात शहाणा आणि ज्ञानवंत राजा शलोमोन, त्याने आईची संकल्पना काय सांगितली? जी रडते ती आई. 2 बाया प्रसूतिगृहातून आल्या, एक बाळाला घेऊन आल्या. दोघी सांगतात हे बाळ माझं आहे. दोघांचा क्लेम आहे, माझ्या पुढ्यात होतं ते माझं. ती सांगते मी जन्म दिलाय माझं. शलोमोन बादशाह ह्याने तलवार घेतली आणि मी एक कापतो आणि दोघांना देतो. दोघे तुम्ही आई आहेत ना, दोघांना. तरी खरी आई होती ती रडायला लागली आणि सांगते मारू नका ना, मारू नका, तिला द्या, माझं बाळ तिकडे वाढवू दे, पण मारू नका. रडते ती आई. शलोमोन बादशाहने सांगितलं. प्रभू येशू काय सांगतो आहे? 2 घटना दिलेल्या आहेत बायबलमध्ये, संत लूकमध्ये 8व्या अध्यायामध्ये आणि 11व्या अध्यायामध्ये. येशू प्रवासी प्रवचनकार एका गावामध्ये प्रवचन देत होता. लोकांचा समुदाय सगळा जमलेला होता. ते त्याचं प्रवचन ऐकत होते आणि कोणीतरी संदेश आणला, तुझी आई आणि तुझी भावंड तुला भेटायला आलेली आहेत. अशा वेळेला येशूने उद्गार काढले, कोण माझी आई, कोण माझं भाऊ? जे देवाच्या इच्छेने चालतात
ती माझी आई, ती माझी भावंड. मरियेने मला जन्म दिला आहे म्हणून ती माझी आई. केवळ तेवढंच नाही, मरिया ही देवाच्या शब्दाप्रमाणे चालते म्हणून ती माझी आई आहे. केवढं विस्तृत आणि परफेक्ट उत्तर येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. ज्ञानियाचा राजा, राजांचा राजा, ज्ञानवंत. दुसऱ्या एका वेळेला एक बाई घोळक्यातून ओरडली जोरात, धन्य ती बाई, आई, जिने तुला गर्भाशयामध्ये वाढवलं. धन्य ती बाई जिने तुला जन्म दिला आणि ज्या बाईने तुला स्तनपान दिलं. अशाही वेळेला येशूने तसंच उत्तर दिलेलं आहे, परफेक्ट आन्सर. ती माझी आई आहे कारण तिने जन्म मला दिलाय म्हणून नव्हे, म्हणून ती आई आहेच, पण त्याच्याही पलीकडे विस्तृत ती देवाच्या इच्छेप्रमाणे चालते म्हणून ती माझी आई आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया हिच्या जीवनाचा एकच मंत्र होता, तथास्तु, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, देवाच्या इच्छेप्रमाणे. आणि ती प्रभू येशूच्या मिशनमध्ये त्याच्याबरोबर होती, बरोबर देवाच्या प्लॅनप्रमाणे. ती त्याला भेटायला जात असे. 30 वर्षापर्यंत येशू आईच्या बरोबर होता नाझरेत गावात. नंतर मग तो प्रवासी प्रवचनकार झाला, सगळीकडे हिंडायला लागला. तेव्हा ती मरिया येशूचं सगळं कार्य बघण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जात असे. कोण माझी आई? ती काना गावापासून कालवारीपर्यंत मला साथ देते. माझ्या क्रुसाच्या खाली उभी आहे ती. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कालवारीवर आपण बघतो आहोत येशूचं कुटुंब, रक्ताचं कुटुंब आणि श्रद्धेचं कुटुंब. कुठे आहेत सगळे ते येशूचे फॅमिली मेंबर्स? सगळे फरारी झालेले आहेत, येशूला सोडून गेलेले आहेत. फक्त मरिया क्रुसाखाली उभी आहे. कुठे आहेत सगळे ते 12 शिष्य? एकाने गळफास घेतला, दुसरे फरार झाले. फक्त योहान्ना तिकडे उभा आहे. आणि येशू काय सांगतो आहे? बाई, हा पहा तुझा मुलगा. आणि योहान्नाला, त्याच्या प्रेमळ शिष्याला सांगते, ही तुझी आई. खरा शिष्य कोण? जो काना गावापासून कालवारीपर्यंत असतो, तो येशूला साथ देतो, तो. खरी आई कोण? ती नाझरेत गावापासून, बेथलेहमपासून ते येशूच्या पुनरुत्थानापर्यंत येशूला साथ देते, संगत देते, ती त्याची आई आहे. त्याच्या कार्यामध्ये ती मग्न झालेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझी आई कोण? हु इज माय मदर? योहान्ना फक्त नमुना आहे, आदर्श आहे. जो येशूच्या जीवनामध्ये नेहमी राहतो क्रुसापर्यंत, तो शिष्य आहे खरा. त्याला जन्म दिलेला आहे मरियेने. सगळ्या कालवरीवरच्या सगळ्या ज्या दुःखाच्या घटना आहेत आणि तिचं दुःख सगळं जे आहे, दुःखसागरामध्ये ती बुडालेली आहे, त्या सगळ्या प्रसूती वेदना आहेत त्याला जन्म देण्याच्या, योहान्नाला. आणि जो कोणी येशूच्या जीवनामध्ये कानापासून कालवरीपर्यंत त्याला साथ देतो, त्याच्याबरोबर राहतो, तो येशूचा शिष्य आहे, तो मरियेचा पुत्र आहे. येशूने त्याची आई या शिष्याला दिलेली आहे. आणि जो कोणी ह्या जगामध्ये योहान्नासारखा साथ देतो येशूला शेवटपर्यंत,
त्याच्या शब्दाप्रमाणे चालतो, त्याच्या मिशन कार्यामध्ये मदत करतो, त्याचे शब्द ऐकतो, तो येशूचा खरा शिष्य आहे, मरियेचा पुत्र आहे, मरिया त्याची आई आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज करोनाच्या ह्या काळामध्ये ऑनलाईन स्टडी चाललेली आहे, अभ्यास चाललेला आहे, ऑनलाईन धर्मशिक्षण झालेलं आहे. आई कुठे आहे या वेळेला? या अशा प्रसंगामध्ये त्या पोराच्या सोबत आहे का? त्याला साथ देते का? आपण आपल्या आईची आठवण करूया. आपली आई कशी साथ संगत आपल्याला देत होती, आपल्यावर संस्कार केलेले आहेत, तिला आपण कधीच विसरायचं नाही. परंतु मरिया जिचा नवीन आपण साजरा करतो आहोत या दिवसामध्ये, ती आपली माता आहे. आणि शिष्य जो आहे योहन्ना, त्याच्यासारखे आपण जर झालो, त्याचा आदर्श गिरवला, तर मरिया आपली आई आहे. आणि सगळ्या आपल्या प्रसंगामध्ये जशी ती काल्वरीवर उभी राहिली, तशी ती आपल्या क्रुसाखाली नेहमी उभी राहणार आहे. श्रद्धावंताच्या प्रार्थना. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपल्या प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या पोप महोदयांनी व बिशपांनी येशूची शिकवण आपल्या कळपाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. धर्मगुरूंनी ख्रिस्ती धर्मशिक्षण प्रापंचिकांना देऊन त्यांची श्रद्धा डोळस करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू येशूची चित्तवृत्ती श्रद्धावंतात यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मुख प्रार्थना करूया. मच्छीमारांसाठी, ज्येष्ठ व वृद्ध भाविकांसाठी, शाळकरी मुलांसाठी. प्रभू परमेश्वरा, तुझ्यासमोर ह्या विनंत्या मी मांडल्या आहेत. आमच्या काळजात अगणित याचना आहेत, त्या सगळ्या तुला ठाऊक आहेत. योग्य वेळी त्या पूर्ण कर, अशी प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
मधून आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करो आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनवो. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे आणि तुझ्या कृपादानांबद्दल तुझी स्तुती करावी. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या मातृपद तू तिला बहाल केलीस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले,
तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी संत योसेफ आणि सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाला शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळालेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेनं आणि प्रेमानं एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू भोजना अगोदर प्रभू येशूने शिकवलेली आमचे बापा प्रार्थना आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, हे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आमची दररोजची भाकरी आणि जसे आम्ही अपराध करणाऱ्यांना क्षमा तसेच आमच्या बदलांची आणि मला हे प्रभो, सर्व वाईटांपासून तू आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे
व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त मंडळाच्या श्रद्धेकडे पहा। त्याला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुमच्यासह सदा असो। आपण एकमेकास शांती वंदन करूया। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात तू आम्हाला शांती दे। पहा हा ख्रिस्त, त्याची आई आपल्याला आपली आई म्हणून देणारा प्रभू ख्रिस्त पहा। या प्रभूच्या भोजनास बोलावलेले आपण सर्व धन्य। सर्व
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळीच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर या आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती सांगावी. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. येशूच्या जन्मावेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या ती नमोकृपा पूर्ण मरिये ह्या प्रार्थनेचा स्वीकार कर. नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे.
पीडितांच्या आश्रया सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची विनंती मान्य कर. आमेन. हे आरोग्यदायी वेलंकनी माते, प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. त्या एकमेकांची सेवा करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही नवीनाची मिसा आपल्यासाठी दररोज सकाळी 7:30 वाजता रिलीज केली जाईल. तसेच एक सूचना आहे की ज्यांची ह्या वर्षी लग्न आहेत त्यांच्यासाठी 10 सप्टेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकच दिवसाचं शिबिर आहे. तरी जोडप्यांनी 1000 रुपये भरून आपली नावनोंदणी करावी ही नम्र विनंती.